विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत एकक स्थानी शून्य असणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग करण्याची पद्धत. काही उदाहरणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यासाठी पहिलं उदाहरण आपण घेऊया. 10चा वर्ग. 10च्या एकक स्थानी शून्य आहे, म्हणून पहिल्यांदा शून्याचा वर्ग करायचा आहे. अर्थात तो शून्य येतो, पण लिहिताना मात्र डबल शून्य लिहायचा आहे. त्या अगोदरचा अंक आहे 1, त्याचा वर्ग नंतर करायचा आहे आणि 1चा वर्ग आहे 1. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 10चा वर्ग मिळेल 100. यापेक्षा वेगळी कुठलीही कृती एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग करताना वापरायची नाही. सेम मेथड आहे. दुसरं उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी 30चा वर्ग हे उदाहरण घेतलेलं आहे. एकक स्थानी शून्य आहे, म्हणून शून्याचा वर्ग लिहिताना डबल शून्य लिहिलेला आहे. याच्या अगोदरचा अंक 3 आहे आणि 3चा वर्ग आहे 9. याप्रमाणे 70चा वर्ग आपण पुढे करू शकतो. 70च्याही एकक स्थानी शून्य आहे आणि शून्याचा वर्ग लिहिताना आपण डबल शून्य लिहिणार आहोत. त्याच्या अगोदरचा अंक 7 आहे आणि 7चा वर्ग सर्वांना माहित आहे. 7 7 49. 3 अंकी संख्या जरी असली तरी तिचाही वर्ग करताना याप्रमाणेच करायचा आहे. एकक स्थानी आहे शून्य. शून्याचा वर्ग करताना आपण या ठिकाणी लिहिणार आहोत डबल शून्य. त्याच्या अगोदरची संख्या आहे 11 आणि 11चा वर्ग आहे 121. याप्रमाणे या ठिकाणी या 3 अंकी संख्येचा वर्ग सुद्धा आपण काढू शकतो. याप्रमाणे एकक स्थानी शून्य असणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग अतिशय कमी वेळात तुम्ही काढू शकता. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.